सर्वांना नमस्कार. सध्याचा व्हिडिओ खूप क्रिटिकल आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या तुम्ही जे हीट वेव्सबद्दल ऐकता, सुपर अल्निनोबद्दल ऐकता किंवा वेट बल्ब टेम्परेचरबद्दल ऐकता किंवा इन्व्हायरमेंटल जेवढेही फिनॉमिना आहे त्या संदर्भात IPCCचा AR6 हा रिपोर्ट आला. हा रिपोर्ट 1-2 वर्ष अगोदर आला आणि त्यांनी सरळ सरळ रेड कोड जाहीर केला क्लायमेट चेंजबद्दल. आता नेमकं हे रेड कोड काय आहे आणि त्याचप्रमाणे इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून ही एक साखळी कशी तयार झाली आहे याबद्दल आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे प्रिलिम ओरिएंटेड असल्यामुळे सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघावा अशी आशा करतो. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिलं चॅप्टर आहे जेनेसिस. जेनेसिस म्हणजे याची सुरुवात कुठून झाली. सर्वात अगोदर एवढं लक्षात घ्या की यू आर फ्री टू चूज बट यू आर नॉट फ्री फ्रॉम द कॉन्सिक्वेन्सेस. आपल्याला निवडीचं प्राधान्य असते. आपण निवड करू शकतो, मात्र निवड केल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील, त्याचे परिणाम काय होतील हे आपल्या हातात नसतं. आता सरळ सरळ जे क्लायमेट चेंज होत आहे त्यात आपला हात आहे हे सरळ दिसणारी गोष्ट आहे. मात्र याचं जर डीपली ॲनालिसिस केलं तर 2 फॅक्टर महत्त्वाचे आहे. एक पहिला आहे नॅचरल फॅक्टर आणि दुसरा आहे ह्युमन इंड्यूस फॅक्टर. आता कोणत्याही वातावरणात बदल होत असला की सर्वात पहिले नेचर त्याचं सेल्फ रेग्युलेशन करते. सध्या जे आपत्तीची कंडिशन आहे किंवा टेम्परेचर सडनली वाढलं आहे ते नेचरचं एक सेल्फ रेग्युलेशन आहे. त्यानंतर एका सर्टन पॉईंट नंतर नेचर, जसं आपण म्हणतो ना जास्त खाल्ल्यानंतर आपल्याला उलटी होते, तसंच नेचरचं सुद्धा सिस्टीम आहे. एका सर्टन पॉईंट नंतर ट्रिगर पॉईंट्स असतात प्रत्येकाचे. त्यानंतर त्या घटना होतील म्हणजे होतील. त्यानंतर टिपिंग पॉईंट, असा पॉईंट ज्यानंतर तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतील एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं. हे झाले नॅचरल फॅक्टर. त्यानंतर ह्युमन इंड्यूस फॅक्टर्स कोणते आहे की मानवाने त्यामध्ये मिसळ करून किंवा मानवाने त्यामध्ये हस्तक्षेप करून कोणकोणत्या गोष्टी केल्या आहे. सर्वात पहिलं डेट्रिमेंटल गव्हर्नमेंट पॉलिसीज. गव्हर्नमेंट पॉलिसी सध्या निकोबारचा इश्यू तुम्हाला माहीत आहे किंवा मागं अरवलीचा इश्यू जो झाला होता, ह्या गव्हर्नमेंट पॉलिसीज आहे. सर्व रिपोर्ट्स तुमच्याजवळ ऑलरेडी आहेत, तरी पण जर तुम्ही तशा पॉलिसीज आखत असणार तर एन्व्हायरमेंटवर त्याचा परिणाम होईल. त्यानंतर अर्बनायझेशन, डिफॉरेस्टेशन, आपण खूप सारं असं सांगू शकतो. हे झाले ह्युमन फॅक्टर्स, हे झाले नॅचरल फॅक्टर्स. जेनेसिस झाला. पुढे चलूया. आता डाटा आपल्याला काय म्हणतो. डाटा आपल्याला असं म्हणतो की एन्व्हायरमेंट चेंजमुळे सध्या आपण आपल्या फंडामेंटल्सपासून पूर्णतः शिफ्ट झालो आहोत. फंडामेंटल म्हणजे कसं, आपली जी दिनचर्या होती, तुम्ही विचार करा 8 वाजताच एवढी ऊन आहे की तुम्हाला आपोआप एक तर आधी उठा लागेल किंवा तुमचं काम रात्री करावं लागेल. म्हणजे ॲज अ ह्युमन म्हणून फंडामेंटल चेंज झाले आहे. दुसरं, याची सुरुवात सर्वात पहिले झाली होती मिड 18th सेंचुरीला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनपासून. जे जेनेसिसची आपण गोष्ट करू की सुरुवात नेमकी कुठून झाली. सर्वात पहिले इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाला, मेकॅनायझेशन झालं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. पुढे इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर, पुढे मागे भूकमरी खूप होती त्यामुळे प्रोडक्शन ॲग्रिकल्चरचं खूप वाढलं. सिंथेटिक फर्टिलायझर यूज झाले. त्यानंतर सिमेंट प्रोडक्शन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सर्व काही झाल्यावर पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन झाल्यानंतर मास कन्झम्पशन वाढलं. आता याची आणि याची लिंक आहे. आता ही जी सुरुवात होती ती मिड 18th सेंचुरीपासून झाली असली तरी 100 ते 200 वर्ष त्याला एन्व्हायरमेंटला एक प्रकारे आपण म्हणू शकतो एन्व्हायरमेंटनं रिॲक्ट केलं नाही आपल्यावर. ते साचत गेलं हळूहळू आणि आता जवळपास असं म्हणतात 1.1 ते 1.2 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनपासून वाढलेलं आहे. आता चॅप्टर 2 मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे हे तुम्ही सर्व करून घेतलं. आता याचा परिणाम नेमका काय झाला, नेचरनं रिॲक्ट तुम्हाला कसं केलं. आता हे सिरीज वाईज याच्यासाठी बनवलं की जेव्हा तुम्ही एसे लिहिता तुमचा फ्लो तसा राहिला पाहिजे ॲन्सर रायटिंगला किंवा इन्व्हायरमेंटचे जे ॲन्सर्स लिहितात जर तुम्हाला पर्टिक्युलर आठवत नसेल तर जेनेरिक पॉईंटसुद्धा असे आठवले पाहिजे. सर्वात पहिले वियर्ड वेदर पॅटर्न सुरू झालं. पाऊस पडत आहे, सोबत ऊन निघत आहे, हीटही खूप जास्त आहे आणि ह्युमिडिटीही जास्त आहे. पहिले असं पाहायला जात नव्हतं, मात्र असं आता होत आहे. त्यानंतर कंपाऊंड इव्हेंट्स म्हणजे सेम वेड पॅटर्न तर आलेच, त्याचप्रमाणे
एखादी घटना, एखादी आपत्ती दुसऱ्या आपत्तीसोबत येत आहे, म्हणजे रिॲक्ट कसं करावं आपण आणि आपत्ती व्यवस्थापन कसं करावं हा एक प्रॉब्लेम आला. त्यानंतर हीट, कोल्ड आणि रेन सोबत येऊ लागले. सी लेवल राईज झालं आणि ग्लेशियल मेल्ट लॉक इन फॉर सेंचुरी. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. AR6 रिपोर्ट असं सांगतो, AR6 रिपोर्ट IPCCचा, ठीक आहे, ॲन्युअल रिव्ह्यू 6. यामध्ये काय म्हटलं की सध्याच्या कंडिशनला, प्रेझेंट डेला, तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना, प्रेझेंट डेला जर आपण सर्व पोल्युशन कमी केलं, कार्बन इमिशन कमी केलं, तरीही सी लेवल राईजच्या दृष्टीने आणि ग्लॅशियल मेल्टडाऊनच्या दृष्टीनं तो पिरियड लॉक झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता बर्फ वितळणार म्हणजे वितळणार आणि सी लेवल राईज होणार म्हणजे राईज होणार. आता तुम्ही विचार करू शकता की किती मोठा संकट आहे. त्यानंतर आता तुम्ही बघत असाल की ह्युमन अपॉर्च्युनिस्ट असतो. अपॉर्च्युनिस्ट म्हणजे एखादी गोष्ट जर त्याला दिली किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर लगेच ॲडॅप्ट होतो. तर नेचरच्या दृष्टीनेही तसं झालं आहे. आपण सहन करत गेलो, आता हीट एवढी सहन होते, आपण कूलरच्या मागं कूलर मागत आहोत किंवा जे श्रीमंत आहे AC लावत आहे. म्हणजे एक्स्ट्रीम इज न्यू नॉर्मल. आपल्या तो जगण्याचा एक भाग होत आहे. पुन्हा डाटाकडे जाऊ. हीट वेव्स तुम्ही बघू शकता. 2024 हे आपल्या शतकातलं सर्वात जास्त हिटेड वर्ष होतं. त्याचप्रमाणे वेट बल्ब टेम्परेचर, आपल्याला आता घामसुद्धा जात नाही आहे, एवढी ह्युमिडिटी आहे, ती घातक असते. त्यानंतर सुपर अल्निनो इव्हेंट, याबद्दल तुम्ही खूप यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेले असतील की पॅसिफिक ओशन, एवढा मोठा ओशन, त्याचं तापमान जर एवढं वाढत आहे की वेदर पॅटर्न जर सर्व चेंज होत आहे, म्हणजे कुठं ना कुठं नेचरनं रिॲक्ट केलं. वाईल्ड फायर्स, मग ही एक शृंखला असते. एखादं इन्व्हायरमेंटलचं डिस्ट्रक्शन झालं की त्यानंतर काय होते हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पुढे डिसरप्टिव्ह वेदर पॅटर्न, आता सुपर अल्निनोचा इफेक्ट डायरेक्ट मान्सूनवर पडत आहे. मान्सून वीक हे सिग्नल आहे. त्याचप्रमाणे सुपर अल्निनोचं जे कनेक्शन आहे ते इंडियन ओशन डायपोलसोबत सुद्धा आहे. याबद्दल आपण पुढे बघूया. मात्र हे लक्षात ठेवा की ह्या गोष्टी होत्या. हीट डोम, अर्बनायझेशनमुळे की ऊन जास्त तापते, तापलेली ऊन रात्री डोमच्या काय म्हणू शकतो आपण त्याला, डोमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये ती तशी होते. पुढे चालूया. द इनइव्हिटेबल्स म्हणजे जी घटना आपण आता टाळू शकत नाही, ज्या गोष्टी होणार म्हणजे होणार. सर्वात पहिले जी विंडो आहे, जी मी आता सांगितलं की तुमचं टेम्परेचर जरी थांबवलं तुम्ही आणि सध्याच्या कंडिशनला हायपोथेटिकल म्हणून सर्व जर गोष्टी थांबवल्या तरी तुमचा क्लोजिंग पिरियड 2030 आहे. म्हणजे ॲज अ ह्युमॅनिटीच्या दृष्टीनं 2030 हा पिरियड लॉक इन झाला आहे. त्यानंतर आपण एन्व्हायरमेंटसाठी कितीही काही केलं तरी काही फरक पडणार नाही. त्यानंतर हा असा पॉईंट राहील की ज्यापासून आपण रिटर्न होऊ शकत नाही. आता मायक्रो डिग्रीसुद्धा फील होणार आपल्या प्रत्येकाला. असं नाही की आपल्याला ते टेम्परेचर झोमेल, मात्र जे किनारपट्टीवर राहतात, सी लेवल राईज झाल्यामुळे त्याचं जीवन विस्कळीत होऊ शकते. ह्युमनजवळ आता 2च ऑप्शन्स आहे, ॲडॅप्टेशन और इलिमिनेशन. आता हे एक्स्ट्रीम गोष्ट आहे म्हणा इलिमिनेशन, मात्र सांगता येत नाही. पुढे ॲक्शन इज डन नाव कॉन्सिक्वेन्सेस आर ड्यू. हे झाले इनएव्हिटेबल्स. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ब्लेम कोणाला कराने या गोष्टीत, हे सर्व होत असताना. आता अकाउंटेबिलिटी मी 3 गोष्टी डिवाईड केली आहे. असे लिहित असताना असे लिहायचे. सर्वात पहिले तुम्ही ॲज अ पर्सन म्हणून आपल्याला ब्लेम का बरं केलं पाहिजे आपण? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, मात्र त्याची ग्रोथ अशीच झाली का? नाही. सर्वात पहिलं होतं तुमचा अपॉर्च्युनिस्ट नेचर, वस्तू गरज नसताना सुद्धा घ्यायच्या. त्यानंतर कॅज्युअल ॲटिट्यूड की ही तर न्यू नॉर्मल आहे बा, असं तर होतच राहीन, आपण काय करू शकतो, हा ॲटिट्यूड. कम्फर्ट अँड लक्झरी, आताही जास्त ऊन पडल्यावर बिचारे गरीब सफर करतात, अमीर काय करतात, AC कूलरमध्ये आहे. त्यानंतर कन्झ्युमरिझम, थांबत नाही आहे आपण कुठं ना कुठं, थांबत नसल्यामुळे इंडस्ट्रीची ग्रोथ होत आहे. त्यानंतर ॲज अ सोसायटी म्हणून आपण कसे कारणीभूत आहोत? सर्वात पहिले आपण इंडिव्हिज्युअलिझमकडे गेलो, म्हणजे एक जे आपण एकत्रित कुटुंब पद्धती म्हणतो आणि न्यूक्लिअर कुटुंब पद्धती म्हणतो. न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीला लागणारे साहित्य आणि एकत्रित कुटुंब पद्धतीला लागणारं साहित्य
दोन्ही वेगवेगळे आहे, म्हणजे कन्झम्पशन आणखी वाढलं. त्यानंतर नॉन कॉपरेशन एक टेंडन्सी आहे. आता अमेरिकेचीच पॉलिसी बघा, अमेरिका फर्स्ट, हे टर्म ऐकली आहे तुम्ही? यामध्ये काय होते की मी माझं स्वतःचं बघणार, मला जर ती गोष्ट आवडली नाही तर मी त्यामध्ये सामील होणार नाही, अशी टेंडन्सी. जसं अमेरिकेचे WHO मधून विड्रॉवल. पुढे सेल्फिशनेस, पुन्हा लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ सोसायटी टू अवर फ्युचर. आपल्याला ही गोष्ट साधी लक्षात येत नाही आहे की जे आपलं कन्झम्पशन पॅटर्न आहे ते फ्युचरच्या दृष्टीनं घातक आहे. त्यामुळे आपण ब्लेम घेऊ शकतो किंवा आपण आहे. त्यानंतर देम, हा कढीचा मुद्दा आहे. नेहमी आपण असं म्हणतो की बा गव्हर्नमेंट दोषी आहे. आता गव्हर्नमेंट कशी दोषी आहे? सर्वात पहिले त्यांच्या पॉलिसीज. तुम्ही पॉलिसी अशी डिझाईन का बरं करता ज्याने हा प्रॉब्लेम वाढू शकते? दुसरं डिझाईनचा इश्यू सेम. सॅक्रिफिशियल डेव्हलपमेंट मॉडेल, म्हणजे तुम्हाला अर्बनायझेशन करायचं आहे. सध्या निकोबार प्रोजेक्टवर आपण बोलूया. निकोबार प्रोजेक्टमध्ये काय होणार आहे? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे. स्ट्रॅटेजिक पॉईंटनं तो इम्पॉर्टंट राहील. याचा कॉस्ट काय? 90 लाख प्लांट्स कट होणार आहे. आता कुठं ना कुठं काही डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण प्लांट्स कट नाही करत आहे का? हा आहे सॅक्रिफिशियल डेव्हलपमेंट मॉडेल. त्यानंतर रिवॉर्ड्स. असं केल्यावर त्यांना आपण रिवॉर्ड्स नेमके कोणते देत आहोत? ह्या पॉलिसीज आखल्यावर त्यांना त्यांचे पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस भोगायला मिळतात का? नाही. मग ही गोष्ट वाढतच जाणार. पुढे लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. जर रिस्पॉन्सिबिलिटी कोणीच घेत नाही आहे, मग जे होणार आहे ते होईल. पुढे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाची अशी की हे सर्व होत असताना, रेड कोड जाहीर होत असताना IPCCनं डायरेक्ट सांगितलं आहे की आता क्लायमेट चेंज हे फ्युचर थ्रेट नाही आहे, सध्या घडत आहे. असं होत असताना ॲज अ माणूस म्हणून आपलं फ्युचर काय असेल हे आपण बघूया. सर्वात पहिले इकॉनॉमिक शिफ्ट होईल आपलं. नाईट इकॉनॉमीकडे आपण जाऊ. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं आपण नाईट इकॉनॉमीकडे जाऊ. सर्व काही गोष्टी आपल्या नाईटमध्ये घडत राहतील. नाईटमधले ट्रान्झॅक्शन चालतील. पुढे वन स्टेप क्लोजर टू आर्टिफिशियल लाईफ. आता नाईटला सर्व काही शिफ्ट झाल्यावर आपला नॅचरल सोर्स कोणता आहे? एनर्जीचा, सूर्य. आता असं होत असताना जेव्हा तुम्ही नाईटला शिफ्ट कराल पूर्ण इकॉनॉमी, म्हणजेच आर्टिफिशियल मीडियममध्ये आता जगणं भाग पडेल. तुम्ही मध्यंतरी एक न्यूज ऐकली असाल की अशी एक कंपनी आहे जे सॅटेलाईटच्या माध्यमातून तुम्हाला सनरेज हवे असेल तर ते रात्री पुरवते. याबद्दल सर्च करता. ठीक आहे. त्यानंतर सोशली सेक्लुजन, म्हणजे सोसायटीच्या दृष्टिकोनातून आपण आधीच एवढं दूर झालो आहे, आता नाईटला शिफ्ट झाल्यामुळे आपण किती दूर होऊ याचा अंदाज तुम्हाला येत असेल. त्यानंतर पॉलिटिक्स, जे पॉलिटिकल लाईफ आहे त्याच्यासाठी न्यू अवेअरनेस आहे. म्हणजे जे आताचे प्रॉब्लेम होते ते नाईटचे प्रॉब्लेम होऊन जातील. न्यू प्रॉब्लेम्स पॉलिटिक्ससाठी. त्यानंतर एव्हरीथिंग व्हर्च्युअल, मेंटल हेल्थ इफेक्ट. हा सर्वात महत्त्वाचा आहे. आधीच कोरोना काळपासून सर्वजण ऑनलाईनवर शिफ्ट झाले आहे. आता ऑनलाईनवर शिफ्ट झाल्यामुळे इन्व्हायरमेंट इंड्यूस आर्टिफिशियल लाईफ जेव्हा होईल, इन्व्हायरमेंटमुळे आपण जर आर्टिफिशियल जगायला लागू, मग मेंटल हेल्थला हे काय म्हणते, एक प्रकारे इन्व्हिटेशन दिल्यासारखं आहे. सध्याच तुम्ही बघू शकता गेमिंगमुळे काय काय होतं आहे. पुढे मिनिंगफुल लाईफ टू एंटरटेनिंग लाईफ. आता सध्याचे जीवनाचं सत्व आहे, आपण मिनिंग फाईंड करतो किंवा जगण्याचा जो कस म्हणतो आपण की आपण जगावं कसं, हे हळूहळू मिनिंगफुल लाईफकडून एंटरटेनमेंट रिलेटेड लाईफ आहे. असंच कोणतं तरी ॲप येईल इंस्टाग्रामच्या जागेवर जे वेगळी गोष्ट सांगेल, तिथे तुम्ही गुंतून जा. फेसबुकसारखं हे ॲप येईल, तिकडे तुम्ही गुंतून जा. का? कारण मिनिंग तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही एंटरटेनमेंटमध्ये मिनिंग शोधा. आता डाटा बघा, मी हवेत बोलत आहे काय? नाही. युरोपियन फंडिंग सुरू केली आहे युरोपियन देशांनी नाईट इकॉनॉमीसाठी. त्यानंतर दुबईसारखा देश नाईट इकॉनॉमीला बढावा देण्यासाठी ती गोष्ट करत आहे. पुढे वर्ल्ड सिटीज कल्चर समिट 2024 दुबईला झाला होते. त्याच्यात नाईट टाईम पॉलिसी ॲक्सेलरेटर म्हणून आलं, तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर आर्टिफिशियल सनलाईट, जो मी इश्यू मागं डिस्कस केला होता. आणि हे सर्व असताना एक नवं क्षेत्र अटेन्शन मागेल, ते म्हणजे लॉजिस्टिक अँड डिजिटल सर्व्हिस. एक नवं क्षेत्र उदयाला येईल. आता असं असताना कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला सांगितलं, सर्व काही सांगितलं.
आता वे फॉरवर्ड काय असू शकते की आपण ॲडप्ट कसं होऊ शकतो किंवा काही अंशी ती दाहकता कमी कशी करू शकतो. सर्वात पहिले डोंट टॉक डोंट कुक द राईस. म्हणजे बोलल्यानं काही होणार नाही. कारण आता सध्या तुम्ही जेवढे समिट्स बघतात, COPs, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असेल किंवा एन्व्हायरमेंटल रिलेटेड समिट्स असेल, ह्याच्यात फक्त बोललं जाते. सध्या क्लायमेट फायनान्सिंग एवढा मोठा मुद्दा होता, 2015 तोच चालत आहे. तर बोलल्यानं काहीही होणार नाही. मग नेमकं काय करायचं? सेटिंग गोल्स टू इम्प्लिमेंटेशन. आता बोलण्याकडून आपल्याला करण्यावर भर द्यावा लागेल. कारण सफर अल्टिमेटली फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स डेव्हलपिंग कंट्रीज राहील आणि त्यानंतर डेव्हलप कंट्रीजला याचा त्रास होईल. कशाच्या माध्यमातून? मायग्रेशनच्या माध्यमातून. पुढे चालूया. आपण रिॲलिटीला पिकअप झालं पाहिजे. आता तरी झोपेतून उठले पाहिजे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जे ऑर्गनायझेशन्स आहे आणि जे समिट्स आहे त्यांची फ्युटॅलिटी ते खरंच उपयुक्त आहे का? तुम्ही विचार करा. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असेल, WHO असेल, आता कोरोनाच्या काळात WHO काय योगदान आहे? किंवा सध्या इराण इस्रायलचा कन्फ्लिक्ट झाला त्यामध्ये यांचं योगदान काय आहे? UNचं फक्त ट्रिटीज बनवून ठेवले, मात्र रिअल काही होत आहे का? नाही. म्हणजे फायनान्सेस महत्त्वाचे. क्लायमेट फायनान्सवर इश्यू आला. आता ही वेळ आहे डेव्हलप कंट्रीजना डेव्हलपिंग कंट्रीजला हेल्प करावी फायनान्शियली, कारण त्यांचा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केला आहे. आपण कडीचा मुद्दा हाच आहे की आपण एन्व्हायरमेंटल जे प्रोटेक्शन ॲक्ट्स वगैरे जे आहे इम्प्लिमेंट करतो, पण आपलं डेव्हलपमेंट सफर होत आहे ना. त्यामुळे क्लायमेट फायनान्स हा महत्त्वाचा आहे. नॅशनल ॲडॅप्टेशन प्लॅन्स इंडिव्हिज्युअली आखा लागेल. माइंडफुल कन्झम्पशन हे आपल्यासाठी आहे. डिस्करेजमेंट विल बी द डिसेंट. आता माइंडफुल कन्झम्पशनवर बोलूया थोडं. माइंडफुल कन्झम्पशन म्हणजे काय? जी गोष्ट आवश्यक नाही ती घ्यायची नाही, सिम्पल. किंवा ज्याची गरज आहे तीच घ्यायची. जर तुम्ही गरज नसताना वस्तू घेतल्या तर त्याचं प्रोडक्शन होईल. अल्टिमेट कॉस्ट कोणती आहे? इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. त्यानंतर फायनान्शियल वोटिंग. एसे लिहित असताना किंवा GS 2 आणि 3 हे आन्सर लिहित असताना असे मुद्दे वर टाकायचे. आता फायनान्शियल वोटिंग म्हणजे काय? एखादी पार्टी जर तुम्हाला वोट मागायला आला, जर कम्प्लिटली इन्व्हायरमेंट बेसिसवर तुम्ही वोट देत असाल तर निश्चितच इन्व्हायरमेंट पॉलिसीज इम्प्लिमेंट होईल. किंवा स्टॉक मार्केटमध्ये ऑइल कंपन्याज आहे, त्यांचे स्टॉक पडू शकतात जर तुम्ही त्या स्टॉकवर गुंतवणूकच केली नाही. म्हणजेच फायनान्शियल वोटिंग महत्त्वाची आहे ॲज अ पर्सन म्हणून. कारण आताही जगातले मॅक्झिमम देश हे डेमोक्रेटिक सेटअपमधले आहे. त्यानंतर नीट पॉलिटिकल अँड सोशल विल. ऑब्वियसली ही गोष्ट तर नॉर्मल आहे, तुम्हाला लक्षात येईल. आता असं होत असताना अशा प्रकारचे हाय क्वालिटी ॲनालिसिस वाईज व्हिडिओ यूट्यूबवर खूप कमी असतात. तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करू शकता किंवा लाईक करू शकता. थँक्यू. पुढच्या आपण पर्स्पेक्टिव्ह ॲनालिसिसमध्ये वेगळ्या व्हिडिओसहित भेटूया. धन्यवाद.